झी 24 तास एक पाऊल पुढे। पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आषाढी वारी करतात। प्रत्येकाचा मार्ग निराळा, श्रद्धा निराळी। वर्षानुवर्ष कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन फक्त याच एका उद्देशासाठी भाविक हा खडतर प्रवास करतात। पण यातल्या काही कहाण्या अशा असतात की ज्या पाहून खरोखरच असं म्हणावंसं वाटतं, भेटी लागे जेव्हा। कुठल्याही वारकऱ्याप्रमाणे चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता असलेले हे आहेत सूर्यभान पांडुरंग कोपले। ते यंदाही आषाढी वारीला निघालेत। मूळचे लातूर जिल्ह्यातल्या वासनगावचे रहिवासी असलेल्या कोपलेंना आपलं नेमकं वय सांगता येत नाही, कारण त्यांच्या मनात अंतरंगात वसलेला आहे तो सावळा विठ्ठल। गेली कित्येक वर्ष कोपले हे पंढरीची महिनावारी करतात, म्हणजे दर महिन्याला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला ते जातात। 10 दिवस आळंदी ते पंढरपूर, त्यानंतर पंढरपुरात 5 दिवस मुक्काम, पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा पायी प्रवास, त्यानंतर पुन्हा आळंदीत 5 दिवसांचा मुक्काम, पुन्हा प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं। असं ते गेली प्रत्येक महिना करतायत, न चुकता गेली अनेक वर्ष। अर्थात कित्येक वर्ष ते त्यांना आठवत नाही, कारण भक्ती ही मोजून मापून करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तुकोबाराच्या मार्गीच बसेल पाहिजे। एक सदैव वैकुंठाला गेलेला जगात व्यक्ती एक तुकोबार आहे। जगात कोणीही ब्रह्मदेव गेला नाही, इंद्राणी चंद्र कुणी गेले, एक तुकोबारा गेले। आणि त्या तुकोबाराच्या शब्दाला आनंद वाटला आपल्याला की अरे जीवन आपलं माऊलीला व्हायचं, पांडुरंगाला व्हायचं। केवळ एक पताका खांद्यावर टाकायची आणि टाळ मृदुंगाच्या साथीनं हरिनामाच्या गजरात पंढरपूरच्या प्रवासाला लागायचं, असं रोज 25-30 किलोमीटर प्रवास करत कोपले महिनावारी करतात। 10 दिवस यायला, 10 दिवस जायला, 5 दिवस आळंदीत, 5 दिवस पंढरीत, 1 महिना झाला। कोंपलेंसारखे असे कितीतरी वारकरी आहेत की ज्यांनी आपलं घरदार सोडून सर्वस्व विठुरायाच्या चरणी अर्पण केलंय। त्यांच्या मनात मूर्ती आहे ती फक्त विठ्ठलाची। आपण प्रत्येक गोष्ट काही ना काही साध्य करण्यासाठी करत असतो, पण कोंपलेंसारख्या वारकऱ्याला पाहून आत्मिक समाधान ही काय गोष्ट आहे याचा प्रत्येक क्षणोक्षणी येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, आळंदी। झी 24 तास एक पाऊल पुढे।